नमस्कार मंडळी. भगवान व्यास भाग 1. मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. आज आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरुपूजनाचा व्यासपूजनाचा दिवस. या निमित्ताने आपण या व्यासमुनींसंदर्भात, व्यास महर्षींच्या संदर्भात, या महाज्ञानी अलौकिक अशा व्यक्तिमत्वाची, या महापुरुषाची थोडीशी माहिती आपण घेऊया या ऑडिओमधनं. तर मंडळी, व्यास हे ज्ञानगंगेचे भगीरथ, ज्ञानरूपी हिमालयाच्या शिखरावर वाहणारी दिव्य अशी जले व्यास या भूतलावर घेऊन आले. म्हणूनच व्यासोच्छिष्टम जगत सर्वम म्हणजेच जगातले सगळे ज्ञान व्यासांनी उष्टे केलेले आहे अशी लोकोक्ती रूढ झाली. युगानुयुगातून एखाद्याच वेळी अशी विभूती जन्माला येते. आपल्या भारतामध्ये व्यासांचा जन्म झाला ही गोष्ट भारतीय जनतेला अनंत काळापर्यंत अभिमानाची अशी गोष्ट राहील. वेदोत्तर काळापासून अगदी आजपर्यंत व्यास हे आपल्या भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत. किंबहुना व्यासांच्या महाभारत आणि पुराण यावरच आपली संस्कृती आधारलेली आहे असं जाणकार म्हणतात. महर्षी व्यास हे गुरुजनांमध्ये सर्वश्रेष्ठ, सर्व गुरूंचे गुरु, परमगुरूंचे परमगुरू व्यासांनी आपल्याला म्हणजेच आपल्या भारतवर्षाला, आपल्या भारतीय संस्कृतीला खूप काही दिलं आहे. त्यामुळे आजच्या या आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणाही गुरुला केलेला नमस्कार गुरुकुल परंपरेप्रमाणे परमपितामह अशा महर्षी व्यासांनाच पोचत असतो. महर्षी व्यासाने वेदांची पुनर्रचना केली. 4ही वेद व्यवस्थित स्वरूपात मांडले. हे कार्य इतकं मोठं आहे की त्यानंतर लोक त्यांना वेदव्यास असं म्हणू लागले. ऐतिहासिकांच्या मताने व्यास जन्माचा काल हा सामान्यतः सन पूर्व 3100 वर्ष असा ठरतो. सत्यवती ही त्यांची आई. यमुनेच्या एका द्वीपामध्ये तिने आपल्या या पुत्राला जन्म दिला. पुढे काही काळाने व्यासाने आपल्या पित्याचा शोध घेतला आणि ते हिमालयातल्या त्यांच्या आश्रमामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेले. जाताना त्यांनी सत्यवतीला सांगितलं की तू स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या पुढे हजर होईन. पुढे तरुणपण येताच व्यासांनी जाबालीची कन्या वटिका हिच्याशी लग्न केलं. तिच्या पोटी शुक हा पुत्र निर्माण झाला. महाभारतानुसार शुक हा घृताची नामक अप्सरेच्या ठिकाणी जन्मलेला व्यासपुत्र आहे. व्यास माता सत्यवतीचा पुढे शांतनूशी विवाह झाला. ती हस्तिनापूरची राणी बनली. तिला 2 पुत्र झाले. त्यापैकी विचित्रवीर्याला अंबिका आणि अंबालिका अशा 2 भार्या होत्या. विचित्रवीर्य मेला त्यावेळी त्या दोघींनाही संतान नव्हतं. पुत्रवियोग झालाच, पण वंशही खुंटला. त्यामुळे सत्यवती दुःखी झाली. तिने व्यासांना विनंती केली की त्यांना नियोगाची आज्ञा दिली. पुढे अंबिकेला धृतराष्ट्र आणि अंबालिकेला पांडू असे पुत्र झाले. धृतराष्ट्र हा जन्मांध निपजला तर अंबालिकेचा पुत्र पांडू हा पंडुरोगी निपजला. हे दोघेही क्षेत्रदृष्ट्या जरी विचित्रवीर्याचे पुत्र असले तरी बीजदृष्ट्या व्यासांचे पुत्र होते. साहजिकच त्यांच्याविषयी व्यासांच्या मनामध्ये वात्सल्यभाव बसत राहिला. धृतराष्ट्राचे पुत्र कौरव आणि पांडूचे पांडव असा कुरुवंशाचा विस्तार वाढला. कौरव पांडवांमध्ये लहानपणापासूनच राज्यासाठी अंतरसंघर्ष सुरू होता
आणि कालांतराने त्याची एका महायुद्धामध्ये परिणती झाली हे आपणा सर्वांना माहीतच आहे. पांडव हे सत्शील आणि सद्वर्तनी, त्यामुळे व्यासांचा अर्थातच त्यांच्याकडे कायमच ओढा राहिला. कुरुवंशातील वैराग्य शमून त्यामध्ये सख्य सामंजस्य निर्माण व्हावं यासाठी व्यासांनी बरेच परिश्रम केले, पण त्यांना काही यश आलं नाही. व्यासांचा आश्रम हस्तिनापुराच्या जवळच सरस्वती नदीच्या काठी होता. तिथून ते हस्तिनापुरामध्ये ये जा करीत. व्यासांचा पुत्र शुक लहानपणापासूनच तो वितरागी होता. पुढे जनकाकडून आत्मज्ञान मिळवून तो जीवनमुक्त झाला. त्यानंतर त्याने हिमालयातून निर्वाणाच्या मार्गाला जायचं ठरवलं. शुक परत न येण्याच्या मार्गाने जात आहे हे पाहिल्यावर व्यास पुत्र शोकाने विभोर झाले. आपलं जगणं आता अर्थशून्य झालं असं वाटून त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला आणि त्यावेळी शंकरांनी त्यांना दर्शन दिलं आणि आत्मत्यागाच्या विचारापासून परावृत्त केलं. आणखीन त्यांच्याबद्दलची माहिती पाहूया उद्याच्या भागात.